नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ हे महाराज भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. कर्दळीवनातून हे प्रगट झालेले आहेत. तर त्यांच्या सेवेने आणि उपायांनी आयुष्यातील अनेक कठीण समस्या दूर होऊ शकतात. आर्थिक अडचणीसुद्धा तुमच्या दूर होऊ शकतात, असा लाखो भक्तांचा अनुभव आहे. आणि ह्या नवीन वर्षासाठी काही प्रभावी स्वामी समर्थ यांचे उपाय आणि तोडगे आहेत, ते आता आपण खालीलप्रमाणे पाहूया. तोडगा नंबर 1, नित्यसेवा आणि उपाय. दैनंदिन जीवन सुखी करण्यासाठी स्वामींची नित्यसेवा आणि उपाय करायचे. त्यासाठी स्वामी समर्थांचा मंत्र जप, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा सतत जप करा. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. अंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा किमान 1 माळ तरी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. नंतर हवे तेव्हा तुम्ही स्वामी समर्थाचा जप करू शकता. त्यानंतर तारक मंत्राचे पठण. कोणत्याही संकटाच्या वेळेस, कोणतंही संकट असो, तुम्हाला जर भीती वाटल्यास किंवा मग मानसिक ताण शांततेसाठी तारक मंत्राचा 3 ते 7 वेळा जप तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृत वाचन. स्वामी हे वाचन रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा किमान 1 अध्याय वाचल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसं नित्यसेवा म्हटलं तर 1 ते 3 म्हणजे रोज 3 अध्याय वाचायचे. आता गुरुवारी विशेष सेवा. गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर पिवळी फुले, हार अर्पण करावा आणि नैवेद्य सुद्धा दाखवावा. आता तोडगा नंबर 2, पैसा आणि तुमच्या आर्थिक समृद्धीसाठी तोडगे पुढील प्रमाणे. नंबर 1 आहे दालचिनी उपाय. संध्याकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर एक छोटी दालचिनीची काडी ठेवा आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा. किमान 1 माळ तरी नक्कीच करावी, म्हणजेच 108 वेळा. ह्यामुळे पैशाचा ओघ आहे जो तुमच्या आयुष्यात थांबलेला असेल तो वाढतो. नंतर आहे कापूर आणि लवंग. रोज संध्याकाळी देवासमोर कापूर आणि 2 लवंगा जाळून त्याचा धूर पूर्ण घरात फिरवावा. ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. हा सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे. आता उधारीचे पैसे परत मिळवण्यासाठी काही उपाय आहेत. तर त्यामधील पहिला उपाय, गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेसमोर लाल कापड ठेवून त्यावर थोडे धने अर्पण करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता 108 म्हणजे 1 माळ तरी नक्कीच करावा. त्यानंतर ते धने आपल्या तिजोरीत ठेवावे. आता उपाय आणि तोडगा नंबर 3, घरातील सुख, शांती आणि घरातील तुमच्या समस्या यावर निवारण्यासाठी. तर त्यामध्ये पहिला आहे मोरपिसाचा उपाय. घरातील देवघरात किंवा मग तुमच्या मुख्य दाराजवळ मोरपीस ठेवल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घरात सुख आणि शांती राहते. नंतर आहे गुरुचरित्र सेवा. आयुष्यात मोठ्या संकटाचा सामना तुम्ही जर करत असाल तर अशा वेळेस गुरुचरित्राचे पारायण हे नक्कीच करावे. हा फार प्रभावशाली उपाय मानला जातो. नंतर आहे अन्नदान. गरजू लोकांना किंवा मग भक्तांना अन्नदान करणे ही स्वामींना प्रसन्न करण्याची सर्वात मोठी सेवा मानली जाते. आता अन्नदान म्हणजे तुम्ही आपापल्या सोयीप्रमाणे कितीही, जेवढं तुम्हाला जमत असेल तेवढं करू शकता. आता भय निवारण. लहान मुलांना भीती वाटत असेल तर त्यांच्या उशाशी स्वामी समर्थाची लहान मूर्ती किंवा फोटो ठेवावा. तुमच्याकडे हे दोन्ही नसतील तर एका पांढऱ्या कागदावर श्री स्वामी समर्थ असं हा मंत्र लिहून ठेवला तरी चालेल. आता तोडगा नंबर 4, नवीन वर्षासाठी काही विशेष स्वामी सेवाच आपण इथे पाहू. तर स्वामी सेवाचा संकल्प. नवीन वर्षाच्या सुरुवातीला विशेषतः स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त
कोणतीही एक सेवा तुम्हाला करायला जी जमत असेल ती, उदाहरणार्थ जसं रोज 11 माळ जप करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता, किंवा मग 1 माळ जपण्याचा, चरित्र सारामृताचा सुद्धा एक अध्याय वाचण्याचा असा संकल्प तुम्ही करू शकता. पिवळ्या वस्तूचे दान, गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे, अन्न किंवा मग वस्तूचे दान केल्याने स्वामींची कृपा प्राप्त होतेच. आता ह्या सर्व तोडग्यांना तुम्ही जर मनापासून केलं तर तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल. सर्वात महत्त्वाची टीप, हे सर्व उपाय करताना मात्र मनात श्रद्धा आणि सबुरी विश्वास आणि संयम असणे हे अत्यंत आवश्यक आहे, असे स्वामी समर्थांनी सांगितले आहे. तुम्ही सुद्धा हे उपाय आणि तोडगे नियमितपणे सातत्याने मन एकाग्रचित्त करून नक्की करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.